नमस्कार, मी गुरुवर्य अमलेश भाऊ जावळकर। आज 27 फेब्रुवारी म्हणून आज मांढरदेवीची आणि तुळजाभवानीची अशी सालंकृत पूजा केली। आज आमुषाची दुपारी बरोबर 12 वाजता आरती असते, म्हणून सर्व भाविक भक्तांना इतका सुंदर असा आरतीचा लाभ घेता येतो। आणि त्याच्यानंतर महाप्रसाद असतो, लहानपासून थोरात मोठ्यांपर्यंत इथं आई साहेबांच्या आरतीला येतात। इतकी सुंदर अशी आरती असते, आमुषाला पण असते, पौर्णिमेला पण असते। आणि ज्यावेळेस गेनमाळीचा कार्यक्रम असतो त्यावेळेस पण सुद्धा माझ्या घरी आरती असते। ज्यांना कुणाला काही जमत नसेल, काही कार्यक्रमाला ज्यांच्या घरी दारात जागा नसेल, त्यामुळे सुद्धा माझ्या दारामध्ये गेनमाळीचा कार्यक्रम होतो आणि त्यांच्या घरी जाऊन सुद्धा गेनमाळीचा कार्यक्रम होतो। असे विविध कार्यक्रम आई साहेबांचे मूर्ती स्थापना असते, तुळजाभवानीची, मांढरदेवीची अशी मूर्ती स्थापनेचे कार्यक्रम होतात। म्हणून अमुषा पौर्णिमेला सुद्धा देवीची भव्य दिव्य अशी ढोलाच्या गजरामध्ये आई साहेबांची आरती होत असते। तरी सर्व भाविक भक्तांनी अमुष्य पौर्णिमेला आरतीचा लाभ घेण्यासाठी अवश्य यावे। माझा पत्ता आहे पुण्यामध्ये शनिवारवाडा, सूर्य हॉस्पिटल, अजंठा मित्र मंडळ। तिथे विचारायचं गुरुवारी अमलेश भाऊ जावळकर कुठे राहतात, तर तुम्हाला नक्की तो पत्ता नक्की सांगतील। तर तुम्ही सर्वजणांनी अमुषा पौर्णिमेला आरतीसाठी आणि जर गेनमाळीचा कार्यक्रम, जर मूर्तीची स्थापना, माळपडीचा कार्यक्रम, मांढरदेवीचा कार्यक्रम जर करण्यासाठी यायचा असेल तर तुम्ही पुणे कसबापेठमध्ये येऊ शकता। जय काळेश्वरी। जगदंबा मांढरगावची काळूबाई, सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण कर। लहान लेकरांना कधी धक्का लागून देऊ नको ग आई साहेब जगदंबे। एवढं मी तुला मागणं मागतो आई काळूबाई। तुळजाभवानी त्यांच्या डोक्यावरती छत्र छाया ठेव, त्यांच्या घरादाराला सुखी ठेव ग। सकाळी उठल्यापासून एकच मागतो तुला आई, सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत एकच मागतो की लेकरांना सुखी ठेव ग, लहान लहान पोरांना आई जगदंबे आदिमाशक्ती त्यांच्या घरातल्यांना पण सुखी ठेव। म्हणून तुझी इतकी सुंदर अशी छत्री खाली तुला सोन्या मोत्याच्या छत्री खाली ठेवली आदिमा आदिशक्ती। तुझं छत्र खूप मोठे आदिमा आदिशक्ती, तसंच लेकरांना चांगलं ठेव ग तुळजाभवानी। आज आई साहेबांची सालंकृत पूजा केली होती, मांढरदेवीची, तुळजाभवानीची। ही पूजा करण्यासाठी भल्या पहाटेच उठून मार्केट यार्डला जावं लागतं। देवीला वेणी बनवून घ्यावं लागते, हार बनवून घ्यावा लागतो, गजरे आणावे लागतात। कारण का आदल्या दिवशी आणून हे गजरे वगैरे सगळेजण परत सुकतात वगैरे, म्हणून त्याच दिवशी आपण देवीची पूजा ज्या दिवशी सकाळ सकाळ करतो त्या दिवशी सकाळी पहाटे उठून मार्केट यार्डला स्वच्छ आणि सुंदर असे हारवेणीचे गजरे वगैरे भेटतात। आणि म्हणून अशा आईसाहेबांना फुलं लावून, हारवेणी, फुलं, पुष्पगुच्छ लावून अशी आईसाहेबांची पूजा केली। स्वामींची पण सुद्धा इतकी पूजा केलेली आहे। ही सर्व पूजा इतकी सुंदर असती। असे तुम्ही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय काळेश्वरी सगळ्यांना। आणि पूजा कशी झाली मला नक्की सांगा। नवीन तुम्ही कुठून आले? तुम्ही का कुठून आले सांग ना पटापट। दक्षेश मंगेश साहेब। ते कुणी काढले? तू काढलेस का? तुझी आई कुठे आहे? त्यांनी इतकं सुंदर असं मांढरदेवीचं चित्र काढलंय बघा। तू मोठा अभ्यास कर, कळलं का? दर्शन घेऊन बाहेर थांबा, परत तुमचा नंबरला उशीर होईल। दर्शन घ्या बाहेर थांबा, परत यायचंच आहे तुमच्या।
आज या ताईंच्या आरती आहे. त्यांच्या घरातले कुठे गेलेत? जरा आरती द्या सगळ्यांना. गणेश आरती असे बाहेर दे. सगळ्यांना आरती द्या. आज या ताईंची आरती होती. मानलाव त्यांना शांत करा. या पटकन ताई. बघा राहता कुठे तुम्ही? भोसरी मध्ये राहता. पहिल्यांदाच वार आलं त्यांचं. तर 2 मिनिट थांबा ना. कुठे राहता तुम्ही? भोसरी. भोसरी मध्ये राहता ना. आज त्यांचं वारं खेळवलं. आज तुळजापूरचं वार आलं. त्यांनी नाव सांगितले मगाशी. कळलं का? आता जे पुढे काय सांगन तेवढं फक्त नीट व्यवस्थित करा. कळलं का? फक्त पुढे जाऊ नका 100 ठिकाणी. तर पुढे गेलं तर मी काय करू शकत नाही. कळलं? सांगितलं तसं नीट व्यवस्थित करा. हा तुळजापूरचं वार आलेलं त्यांनी हारकी पण दिली. कळलं? ऐकली का? हा ते नाव सांगितलं. आज सुखाची आरती झालेली त्यांची. फक्त मनापासून तिचं करायचं. तुळजा भवानीचं महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. कळलं? कुणाचं काय ऐकत बसायचं काय नाही. देव काय एवढं काय मागत नसतो. कळलं का? 2 हात तिसरं मस्तक फक्त ती नीट करत असते. ती अष्टभुजा आहे तुळजापुरात बसलेली. कळलं? आई राजा उदे उदे सदा आनंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. आई साहेब त्यांची आज आरती केलेली आहे. त्यांचं मान्य करून घ्या. सुखाची आरती ठेवली होती पुणे कसबा पेठ मध्ये तुझ्या दारामध्ये. आई जगदंबे त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान दे. पाय पडा सगळ्यांनी. चला पटापटा तुम्ही चौघांनी. आई साहेबांना दुपारी 12 वाजता केळीच्या पानामध्येच नैवेद्य दाखवला जातो. म्हणून आरती झाल्यानंतर आता आई साहेबांना आपण नैवेद्य दाखवतोय.
महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिची इतकी सुंदर अशी माझ्या घरामध्ये लहानपणीच अशी मूर्ती मी बसवलेली आहे. आणि मला केळीच्या पानातच ऍक्च्युली नैवेद्य दाखवायला आवडतो, कारण का आई साहेबांचं हे प्रतीक आहे. खाली माझा शिष्य इतका हुशार आहे, इतका चांगला पिंपळे निळक मध्ये राहतो, तो सगळं आमुषा पौर्णिमेला इतकी सुंदर सेवा करतो. तो असं सर्व शिष्यांनी केलं पाहिजे आणि गुरुचं ऐकलं तर तो शिष्य पुढे जात असतो. माझं हेच सगळ्यांना जगदंबेच्या सेवेकरांना सांगणे. आई मांडरगावची काळूबाई आमच्या घरी जेवायला ये, सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान दे जगदंबे आदिमादी शक्ती. आता खाली ठेव आणि नैवेद्य दाखव. प्राणायन स्वाहा प्राणायन स्वाहा. आई मांडरगावची काळूबाई आमच्या घरी जेवले, कुलदेवता कुलस्वामिनी नमो नमः. श्री राज राजेश्वरी श्री तुळजा भवानी प्रसन्न प्रसन्न नमो नमः. कुलदेवताभ्य कुलस्वामिनी नमो नमः. श्री मांडरकर प्रथम मांडरदेवी काळेश्वरी आमच्या घरी जेवले. अक्कलकोट स्वामी जेवायला या. तिरुपती बालाजी नमो नमः. कोण मांगीर बघून जे बस सांग बरे धावजा गोंजाचं सांग. आई साहेबांना आता नैवेद्य दाखवलाय. आत्ताच आरती झाली आणि त्याच्यानंतर हा महाप्रसाद पूर्ण गरिबांपासून थोर मोठ्यांपर्यंत बाहेर कसबा पेठच्या काळेश्वरी दरबारमध्ये असतो. जय काळेश्वरी. ऐका ना, असे उभे राहू नका, वर जा वर. एक जण नंबर लावायचा तिथे जाऊ. कुठून आला?